आदिवंदू या भगवंता, आदिवंदू या भगवंता, मायभूमी भारत माता। गुड मॉर्निंग फ्रेंड्स। काल आपण HCF अँड LCM या चॅप्टर वरती एक्झाम दिलेली असणार आहे आणि या एक्झाम मध्ये आपणाला चांगले गुण मिळालेले सुद्धा असणारच आहेत। काही विद्यार्थ्यांनी SMS करून, काही विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप वरती शेअर करून, तर काही विद्यार्थ्यांनी फोन करून सुद्धा सांगितलं की सर आम्हाला असे असे गुण मिळालेले आहेत। त्या विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जे काही हे यश मिळालेलं आहे, हे यश तुमच्या आणि फक्त तुमच्याच मेहनतीचं फळ आहे, हे तुम्ही लक्षात घ्या। तुम्ही अभ्यास केल्यामुळे तुम्हाला हे गुण मिळालेले आहेत। मग विद्यार्थ्यांनी भारावून न जाता जे काही आपल्याला गुण मिळालेले आहेत ते फक्त आपल्या अभ्यासामुळेच मिळालेले आहेत। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला जो काही अभ्यास आहे तो अभ्यास अशाच पद्धतीनं कॉन्स्टंट ठेवणं गरजेचं आहे। आणि काही विद्यार्थ्यांचे मार्क्स पाहिल्यानंतर काही विद्यार्थ्यांना थोड्याफार विद्यार्थ्यांना कमी गुण सुद्धा मिळालेले आहेत। अशाही विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की हे जे काही गुण, ज्या पद्धतीनं काही विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळालेले आहेत ते फक्त त्यांच्या मेहनतीचंच फळ आहे। त्याच पद्धतीनं ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळालेले आहेत ते सुद्धा त्यांनी कमी अभ्यास केल्याचाच परिणाम आहे। किंवा जर ज्या विद्यार्थ्यांनी जे काही आपल्या अगोदरचे व्हिडिओज असतील HCF अँड LCM या चॅप्टरवरचे, ते व्हिडिओ पाहायचे आहेत। ज्या ठिकाणी आपल्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या नाहीत त्या कन्सेप्ट व्हिडिओ पाहून क्लिअर करायच्या आहेत। जर नाही समजला पार्ट तर लागलीच फोन करायचा आहे आणि विचारायचं आहे। ओके, ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले त्यांनी खचून न जाता आपण परत त्याच जिद्दीनं, त्याच जोमानं अभ्यासाला लागायचं आहे आणि आपले सर्व जे काही डाऊट्स आहेत, बरोबर आहे, आपले डाऊट्स क्लिअर करायचं आहे। ओके, 1 2 3 come on. and pairs of angles and pairs of angles. In the 6th standard we learn about the angle. इयत्ता 6वी मध्येच आपण हे काही अँगल्सच्या बाबतीमध्ये शिकलेलं आहे, परंतु जस्ट रिव्हिजन म्हणून आपल्याला काही हे क्वेश्चन्स या ठिकाणी दिलेले आहेत। काय दिलेलं आहे पहा, या ठिकाणी आपण एक अँगल पाहतोय, बरोबर आहे, एक अँगल पाहतोय अँड काय काय दिसत आहे आपल्याला, काही नावं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। आल्सो आता ज्यावेळेस आपण एखादी फिगर पाहतो, फिगर पाहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी काय सांगतोय ते व्यवस्थित आपण लक्ष द्यायचं आहे। काय की ज्यावेळेस आपण एखादी फिगर पाहतोय, ती फिगर पाहिल्यानंतर त्या बिरबलासारखी गोष्ट आपल्याला जमायला पाहिजे। कोणती बिरबलासारखी गोष्ट पहा, अकबराच्या दरबारामध्ये बिरबल होता आणि त्याच्यासोबत आणखीन काही त्यांचे सहकारी होते आणि त्या व्यक्तींना असं वाटायचं की अकबर जो आहे, जो राजा आहे, तो राजा फक्त बिरबलालाच काम सांगतो। मग त्यांनी त्या सांगितलं, एका व्यक्तीला सांगितलं की पाहूया, म्हटले बर काही अडचण नाही, कशामुळे सांगतोय ते आता आपण हे प्रूव्ह करून दाखवूया असं म्हटले। आणि शेजारीच एक लग्नाची वरात जात होती आणि त्यांना त्या व्यक्तीला सांगण्यात आलं की जाऊन विचारा की ही जी काही वरात आहे ती वरात कुठे जात आहे। तो व्यक्ती पळत पळत गेला आणि त्या व्यक्तींना विचारलं की कुठे जात आहे ही वरात। तर तो व्यक्ती पळत आला आणि त्यानं सांगितलं राजांना की अशा अशा ठिकाणी ही वरात जात आहे।
परत आणखीन राजाने आणखीन एक प्रश्न केला की ही वरात कोणाची आहे. परत तो व्यक्ती गेला, पळत 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 गेला त्या वरातीकडे. तोपर्यंत ती वरात दूर गेलेली होती. विचारलं, गाठलं कसं तरी आणि विचारलं की आता ही वरात कोणाची आहे. ते विचारल्यानंतर आणखीन पळत पळत आला आणि राजाला सांगितलं की ही वरात या या व्यक्तीची आहे. आणखीन राजाने आणखीन एक पुढचा प्रश्न केला की ही वरात नेमकं कोठे जात आहे. आणखीन धावत धावत गेला, तोपर्यंत वरात अशीच पुढे गेलेली होती. आणि धावत गेल्यानंतर विचारलं की आता ही नेमकं कोठे जात आहे. त्या व्यक्तीने उत्तर सांगितलं. तो व्यक्ती पळत आला पळत आला पळत आला, धावत धावत आला आणि राजाला सांगितलं की या या ठिकाणी जात आहे. मग राजांनी बिरबलाला तेच काम सांगितलं की ही वरात कोणाची आहे. बिरबल त्या वरातीकडेही गेला. गेल्यानंतर त्यांनी सर्व काही चौकशी केली. चौकशी केल्यानंतर बिरबल अकबराकडे आला आणि अकबराला सांगितलं की महाराज, ही जी वरात आहे ती या या व्यक्तीची आहे, या या ठिकाणी जाणार आहे, या या ठिकाणावरून ती निघालेली आहे. म्हणजे बिरबलाने एका क्षणामध्ये जाऊन ही जी काही सर्व माहिती होती ती सर्व माहिती राजांना सांगितली, जेणेकरून राजाला पुढचा प्रश्न करण्याची गरजच उरली नाही. आणि जरी विचारला असता तरी त्यांच्याकडे, त्या बिरबलाकडे सर्व काही उत्तरे होती. त्याच पद्धतीनं ज्यावेळेस आपण आपल्या या आकृतीकडे पाहतो, एखाद्या फिगरकडे पाहतो, फिगरकडे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं पाहिजे की यामध्ये नेमकं काय काय आहे. प्रश्नाचा आपण आणखीन विचार केलेला आहे का? नाही. प्रश्नाचा विचार न करता आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला काय काय दिसत आहे या फिगरमध्ये. म्हणजे आता काय काय दिसत आहे म्हणजे नेमकं काय असणार आहे पहा. जे की आपण इयत्ता 6वी मध्ये इन द क्लास 6 स्टँडर्ड, ओके, या 6th स्टँडर्ड मध्ये जे काही आपण शिकलेलं आहे ते आपल्याला या ठिकाणी काय काय दिसत आहे ते आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे. बरोबर आहे. इन दॅट फिगर यू विल सी दॅट देर आर टू रेज, रे QP and ray QR, ray QP and ray QR. One vertex also we can see here, vertex Q. Name of the angle PQR, or angle RQP. By how many letters? By 3 letters. We can write the name of any angle by 3 letters as well as by single letter also. By single letter, angle Q. Okay. By single letter, angle Q. Okay. म्हणजे आता हा जो काही पार्ट होता आपण इयत्ता 6वी मध्ये पाहिलेला होता. बरोबर आहे. म्हणजे आता ही फिगर पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं की नेमकं याच्यामध्ये काय काय आहे ते. बरोबर आहे. आता हे पाहिल्यानंतर आता हे जे क्वेश्चन्स आहेत, हे क्वेश्चन म्हणजे काय आहेत? राजांनी विचारलेली माहिती आहे. बरोबर आहे. म्हणजे आता आपणाला कळालं आता याच्यामध्ये काय काय आहे ते. बरोबर आहे. आता राजा क्वेश्चन विचारत आहे आणि आता आपण कोण आहोत? आपण बिरबल आहोत. आताच्या कंडिशनला सध्या कोण आहोत? बिरबल आहोत. मग आता जे जे काही प्रश्न विचारलेले असतील त्याचे आता आपण उत्तर देऊया. ओके. नंबर 1, राईट द नेम्स ऑफ द अँगल शोन अलॉंग साइड. राईट द नेम ऑफ द अँगल शोन अलॉंग साइड. ओके. द नेम ऑफ दॅट अँगल. ओके. आता अँगलचं नाव तर आपण पाहिलेलं होतं. नेम ऑफ द अँगल इज अँगल PQR, अँगल RQP, और बाय सिंगल लेटर कसं लिहिणार आपण अँगल Q. म्हणजे या तिन्ही पैकी एक कोणतं जरी आपण नाव लिहिलं तरी चालतं. बरोबर आहे.
मग आपण याला असं लिहू शकतो, दॅट इज द सिम्बॉल ऑफ अँगल. हे जे साईन आहे ते कशाचं आहे? अँगलचं आहे. याला तर आपण अँगल असं वाचतो. अँगल पी क्यू आर. ओके, अँगल पी क्यू आर और बाय सिंगल लेटर अँगल क्यू. ओके, म्हणजे असं आपण याचं आन्सर लिहू शकतो, अँगल पी क्यू आर और अँगल क्यू. ओके, आता पहा सेकंड नंबर काय सांगते, राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स. राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स. ओके, आता व्हर्टेक्स आपण पाहिलं की व्हर्टेक्स कशाला म्हणतो आपण? या ठिकाणी पॉइंट क्यू ला म्हणतो, बरोबर आहे. पण आता नेमकं व्हर्टेक्सची डेफिनेशन आपण 6th स्टँडर्ड मध्ये पाहिलेली होती. आठवते का? पहा, बरोबर आहे. आठवत नसेल तर या ठिकाणी आपण पाहू काय सांगितलेलं आहे. द पॉइंट वेअर टू लाईन्स मीट टू फॉर्म अन अँगल. टू लाईन्स मीट ईच अदर टू फॉर्म अ अँगल. ओके, म्हणजे अशा लाईन्स की ज्या एकमेकांना एकत्र भेटतात. कुठे भेटतात? की ज्या ठिकाणी अँगल तयार होतो, बरोबर आहे. द पॉइंट वेअर टू लाईन्स मीट टू फॉर्म अन अँगल. अँगल त्या ठिकाणी तयार होतो. आता या ठिकाणी कोणत्या दोन लाईन्स आहेत? म्हणजे या ठिकाणी टू रेज, रे क्यू पी अँड रे क्यू आर मीट ईच अदर. कुठे भेटतायत ते? ऍट अ पॉइंट क्यू. ऍट अ पॉइंट क्यू. म्हणून याचं जे काही आन्सर असणार आहे, राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स. बरोबर आहे. तर यालाच आपण व्हर्टेक्स पी असं सुद्धा लिहू शकतो. पहा, व्हर्टेक्स क्यू किंवा यालाच आपण असं सुद्धा लिहू शकतो, पॉइंट क्यू. व्हर्टेक्स क्यू और पॉइंट क्यू असं याला आपण लिहू शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन, राईट द नेम्स ऑफ इट्स आर्म्स. राईट द नेम्स ऑफ इट्स आर्म्स. ओके, आता आर्म्स. आर्म्स म्हणजे या फिगर मध्ये नेमकं कोणते आर्म्स असणार आहे? बरोबर आहे, म्हणजे बाजू. आर्म्स मीन्स बाजू, साइड्स. आता याच्यामध्ये साइड्स कोणत्या आहेत? बरोबर आहे, याच्या साइड्स कोणत्या आहेत? रे क्यू आर अँड रे क्यू पी. ओके, दीज आर द आर्म्स ऑफ that figure. Okay, write the names of its arms. That is ray QR, ray QR and ray QP. Okay, ray QR and ray QP. These are the arms. Then next question, write the names of the points marked on its arms. Write the names of the points marked on its arms. Okay, name of the points marked on its arms. Okay, कोणकोणते आहेत मग या ठिकाणी पॉइंट? बरोबर आहे, पॉइंट पी, पॉइंट क्यू, आणि आणखीन एक पॉइंट कोणता असणार आहे? पॉइंट आर. पॉइंट पी, पॉइंट क्यू and point R. Thereafter, our new point, that is the interior and exterior of an angle. The interior and exterior of an angle. Interior. ओके, ज्यावेळेस आपण हे दोन वर्ड्स पाहतो, पहा कोणते? इंटेरियर आणि एक्सटेरियर. ओके, ज्यावेळेस आपण इंटेरियर बरोबर आहे, म्हणजेच इन, एक्सटेरियर आउटसाइड. इंटेरियर इनसाइड आणि एक्सटेरियर आउटसाइड. ओके, आता
आपण कुठे आहोत सध्या? घरामध्येच आहोत, बरोबर आहे. म्हणजे आपण इंटेरियर, ओके, म्हणजे इनसाइड द हाऊस, बरोबर आहे, इंटेरियर. आणि जे घराच्या बाहेर आहेत, जे घराच्या बाहेर आहेत त्याला आपण काय म्हणू? आउटसाइड, म्हणजेच एक्सटेरियर. म्हणजेच कसं? एक्सटेरियर, बरोबर आहे. त्याच पद्धतीनं आपणाला आता हे इंटेरियर कुणाचं पाहायचं? इंटेरियर, इंटेरियर ऑफ अन अँगल, बरोबर आहे. कुणाचं पाहायचं आहे? इंटेरियर ऑफ अन अँगलचं पाहायचं आहे. म्हणजे या आता आपल्याला समजलेलंच असणार आहे की इंटेरियर ऑफ अन अँगल म्हणजे या अँगलच्या मध्ये. कुठे असणार आहे? या अँगलच्या मध्ये, म्हणजे इनसाइड द अँगल, इनसाइड द अँगल, बरोबर आहे. पॉइंट्स विदिन द अँगल, पॉइंट्स विदिन द अँगल, ओके. इंटेरियर पोर्शन मध्ये असणार आहे. म्हणजे आता हे अँगल्स कोणता आहे? अँगल, आता ही फिगर पाहिल्यानंतर अँगल या ठिकाणी कोणता आहे पहा? अँगल LMN, अँगल LMN और अँगल NMN और अँगल M, ओके. अँगल आपल्याला समजला, बरोबर आहे. आता याच्या इनसाइड, बरोबर आहे, म्हणजे याचा जो काही पोर्शन असणार आहे या अँगलचा, केवढा असणार आहे या अँगलचा पोर्शन पहा. ज्यावेळेस आता हे जे अॅरो हेड्स आपल्याला दिसत आहेत या अँगलला, म्हणजे याच्या इकडे कितीही असणार आहे, इन्फानाइट असणार आहे, बरोबर आहे. हे अशा पद्धतीनं पहा. आणि याचा जो इनसाइड पोर्शन असणार आहे, इनसाइड पोर्शन, बरोबर आहे, म्हणजे या अँगलचा जो कोणता पोर्शन असणार आहे तो कोणता असणार आहे? याच्या हा भाग पहा, हा जो आपल्याला दिसतोय, हा जो कोणता पोर्शन असणार आहे पहा, हा सर्व काही पोर्शन. कुठे? इथून वरचा पोर्शन, हा असा. हा जो काही पोर्शन असणार आहे हा पोर्शन कसा असणार आहे? इनसाइड असणार आहे, बरोबर आहे. इंटेरियर असणार आहे. कसा असणार आहे? इंटेरियर असणार आहे. आणि हा सोडून, बरोबर आहे, म्हणजे आता हा अँगलचा पोर्शन आहे. कोणता? अँगल LMN, अँगल LMN चा पोर्शन कोणता असणार आहे? हा, बरोबर आहे. असंच हे पुढे कितीही असणार आहे, ओके. आता सध्या फक्त आपल्याला काय दिसत आहे? या अँगल पुरतं एवढाच हा पोर्शन दिसत आहे पहा, हा असा एवढाच पोर्शन दिसत आहे, बरोबर आहे. ज्याला आपण हे एक्सटेंड करू त्यावेळेस याचा इंटेरियर पोर्शन जो आहे तो सुद्धा काय होणार आहे? एक्सटेंडच होणार आहे, बरोबर आहे. मग आता या फिगर मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे, इंटेरियर इनसाइड. कुणाच्या इनसाइड? ऑफ अन अँगल. या अँगलच्या आती जे काही पॉइंट्स असणार आहेत ते पॉइंट्स म्हणजे कोणते असणार आहेत? इंटेरियर पॉइंट्स असणार आहेत. कोणते पॉइंट्स असणार आहेत? इंटेरियर पॉइंट्स असणार आहेत, बरोबर आहे. ज्या पद्धतीनं आपण आपल्या शाळेमध्ये प्रवेश करतो, शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर कुठे? या गेटच्या मध्ये, बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेस आपण काय असतो? इंटेरियर स्टुडंट्स, बरोबर आहे. कोणते? इंटेरियर स्टुडंट्स. म्हणजे केव्हा? शाळेमध्ये आल्यानंतर, त्या बिल्डिंग मध्ये आल्यानंतर आपण काय असणार आहोत? इंटेरियर असणार आहोत, बरोबर आहे. त्याच्या बाहेर हे एक्सटेरियर असणार आहोत. फक्त आपण फॉर एक्झाम्पल आपल्याला काय लक्षात घ्यायचे? फक्त या ठिकाणी इंटेरियर अँगल अँड एक्सटेरियर अँगल लक्षात घ्यायचं आहे, पहा, बरोबर आहे. आता या एक्सटेरियर पॉइंट्स ज्यावेळेस आपण पाहत असतो, एक्सटेरियर पॉइंट्स कोणते असणार आहे? हे जे काही अँगल आहे या अँगलच्या इंटेरियर पोर्शन सोडून जे कोणते पॉइंट्स असणार आहेत, बरोबर आहे, याच्या बाहेर, बरोबर आहे. पॉइंट्स आउटसाइड द अँगल, पॉइंट्स विच पॉइंट्स? पॉइंट्स विच आर आउटसाइड द अँगल, बरोबर आहे. याच्या बाहेर असणारे जे कोणते पॉइंट्स असणार आहेत ते कोणते असणार आहेत? एक्सटेरियर पॉइंट्स असणार आहेत. कोणते पॉइंट्स असणार आहेत? एक्सटेरियर. एक्सटेरियर मीन्स आउटसाइड, ओके. इंटेरियर इनसाइड, इंटेरियर इनसाइड, एक्सटेरियर आउटसाइड, ओके. मग आता या ठिकाणी आपल्याला हे पॉइंट्स लिहायचे आहेत. कोणते पॉइंट्स हे इंटेरियर पॉइंट्स आहेत आणि कोणते पॉइंट्स हे एक्सटेरियर पॉइंट्स आहेत ते, ओके.
interior points within the angle, that is means its interior portion. Okay, then which points are interior points? पहा कोणकोणते आहेत आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ते आपण नाव या ठिकाणी लिहायचे आहेत. पॉइंट्स, आता हे आपण सर्वांसाठी काय लिहिणार आहोत? पॉइंट्स. कोणकोणते पॉइंट्स आहेत? पॉइंट्स A, thereafter point O, thereafter point R, then point S, point Y, and thereafter point E. Okay. याला आपण सेपरेट सुद्धा असं लिहू शकतो. पहा, पॉइंट A, पॉइंट O, पॉइंट R, पॉइंट S, पॉइंट Y, पॉइंट E. बरोबर आहे. पण इन शॉर्ट मध्ये आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे पॉइंट्स. बरोबर आहे, म्हणजे हे सर्वांसाठीच असणार आहे. पॉइंट्स, कोणकोणते पॉइंट्स असणार आहेत? A, O, R, S, Y, E अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. देन एक्सटेरियर पॉइंट्स आउटसाइड द अँगल, दॅट इज मीन्स इट्स एक्सटेरियर पोर्शन. बरोबर आहे. आता एक्सटेरियर पोर्शन कोणता असणार आहे? हा असा, इथून हा जो काही पोर्शन असणार आहे हा या अँगलचा एक्सटेरियर असणार आहे. कोणाचा असणार आहे? अँगलचा एक्सटेरियर पोर्शन असणार आहे. आता याच्यामध्ये कोणकोणते पॉइंट्स हे एक्सटेरियर पॉइंट्स आहेत पहा. या ठिकाणी पाहिल्यानंतर पॉइंट बी आहे, पॉइंट टी आहे, पॉइंट एक्स आहे आणि पॉइंट एफ. दीज पॉइंट्स आर एक्सटेरियर पॉइंट्स. ओके, पॉइंट्स बी, पॉइंट्स टी, पॉइंट्स एक्स and point F. These are the points which are exterior points. These points are exterior points. मग आता हे पॉइंट कोणते आहेत? पॉइंट L, पॉइंट M, पॉइंट N. These points are points lie on the arm or points lie on the angle. ओके, म्हणजे आता हे पॉइंट्स जे असणार आहेत हे पॉइंट्स या अँगल वरचेच असणार आहेत, या अँगल वरतीच आहेत. बरोबर आहे. म्हणजे त्याला आपण पॉइंट्स लाय ऑन द आर्म्स असं सुद्धा म्हणतो. म्हणजे कोणते पॉइंट्स आहेत? पॉइंट्स लाय ऑन द आर्म, दॅट इज पॉइंट L, पॉइंट M and point N. These 3 points which are lie on the arms. Of an angle. ओके, समजते सर. नेक्स्ट पॉइंट असणार आहे ऍडजेसंट अँगल्स. कशाला म्हणायचं असतं पहा ऍडजेसंट अँगल पाहण्याच्या अगोदर आपल्याला ही जी फिगर या ठिकाणी आपण दिलेली आहे ही फिगर या ठिकाणची पाहायची आहे. पहा, आता आपण ज्या पद्धतीने अगोदर सांगितलेलं होतं, एखादी फिगर आपण पाहिल्यानंतर त्या फिगरच्या बाबतीमध्ये सर्व काही आपण याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. पहा, काय काय दिसत आहे, काय काय आहे. ओके, मग ज्या वेळेस आपण प्रश्न विचारणार आहोत त्या वेळेस आपल्याला या प्रश्नांची उत्तर सांगता आली पाहिजेत. आपणाला या गोष्टीतील बिरबल व्हायचं आहे. बरोबर आहे. काय व्हायचं आहे? बिरबल व्हायचं आहे. पहा मग आता या फिगर मध्ये आपल्याला नेमकं काय काय दिसत आहे ते. ओके, इन दॅट फिगर काय काय दिसत आहे पहा. काय दिसत आहे? अँगल, सम अँगल्स. कोणकोणते अँगल्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत पहा. अँगल ए बी डी. कोणता अँगल दिसत आहे? अँगल ए बी डी. पहा, अँगल ए बी डी हा एक दिसत आहे. ए बी डी अँगल दिसत आहे. आणखीन कोणता अँगल आपल्याला दिसत आहे पहा. अँगल सी बी डी. कोणता अँगल दिसत आहे? अँगल सी बी डी. हा अँगल सी बी डी. ओके, आता
आपण आता हे परत परत सांगणार नाहीत. आता हे अँगलचं नाव आपण तिन्ही पद्धतीनं लिहू शकतो. अँगल ABD और अँगल DBA और अँगल B मात्र या ठिकाणी आपण लिहू शकत नाही. पहा, बरोबर आहे. कारण आता हा जो अँगल B असणार आहे नेमकं कोणता आहे? हा आहे अँगल B का हा आहे अँगल B का हा आहे अँगल B? हा या ठिकाणी कन्फ्युजन असणार आहे. म्हणून या ठिकाणी मात्र आपण हे बाय सिंगल लेटर या ठिकाणी आपण या अँगलचं नाव लिहू शकणार नाही. बरोबर आहे. अँगल ABD. ओके, आता एकच अँगलना आपण याचं नाव देणार आहोत. ओके, एकाच पद्धतीनं अँगल ABD आणि दुसरा अँगल कोणता आहे या ठिकाणी? अँगल CBD. आणखीन एक अँगल तयार होतो. तो अँगल कोणता असणार आहे? अँगल ABC. पहा, या दोघांचा मिळून अँगल ABC हा एक मोठा अँगल या ठिकाणी तयार झालेला दिसेल आपल्याला. कोणता? अँगल ABC. म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती अँगल मिळालेले आहेत? पहा, 3 अँगल्स मिळालेले आहेत. अँगल ABD, अँगल CBD आणि अँगल ABC. ओके, या ठिकाणचे हे 3 अँगल्स मिळालेले आहेत. बरोबर आहे. मग आता ज्यावेळेस आपण हा अँगल पाहतोय, पहा कोणता अँगल पाहतोय? अँगल ABD. अँगल ABD. या अँगल ABD चे आर्म्स कोणकोणते आहेत ते पाहूया आपण. या अँगल ABD शी रिलेटेड कोणकोणते आर्म्स आहेत? तर या ठिकाणचे आर्म्स कोणते असतील? पहा, रे BA. रे BA. आणखीन कोणता आर्म असणार? फक्त या अँगलचा, याचा विचार नाही करायचा. पहा, आपल्याला अँगल ABD याच्यामध्ये कोणकोणते आर्म्स असणार आहेत? रे BA अँड रे BD. रे BD. ओके, अँगल रे BA अँड रे BD. जे असेल ते असेल. ओके, आपल्याला या ठिकाणी काही करायचं नाहीये. रे BA अँड रे BD. ओके, आता जे आपण करत आहोत ते सर्वांच पाहायचं आहे आपल्याला. पहा, आता या ठिकाणचा जो कोणता असणार आहे आपला अँगल CBD. या अँगल CBD चे सुद्धा आपल्याला आर्म पाहिजे. म्हणजे आता काय, हे हा भाग नाही पाहायचा आपल्याला, फक्त काय पाहायचं आहे? हा भाग पाहायचा आहे. हा अँगल पाहायचा, अँगल CBD. या अँगल CBD मध्ये नेमकं काय काय असणार आहे? पहा, तर आर्म्स कोणकोणते असणार आहेत याच्यामध्ये? रे BC. रे BC. आणखी कोणता असणार आहे? रे BD. कोणता असणार आहे? रे BD. ओके, आता याच्यामध्ये अँगल ABC मध्ये कोणकोणते आर्म्स असणार आहेत? आर्म्स रे BA आणि रे BC असणार आहे. बरोबर आहे. रे BA आणि रे BC हे असणार आहे. पहा, बरोबर आहे. याच्यामधले आर्म्स आपण पाहिले. पहा, कोणते? या अँगल ABD आणि अँगल CBD आणि अँगल ABC चे आर्म्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे? पहा, याच्यामध्ये या अँगल्स मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? व्हर्टेक्स पाहायचे आहे. पहा, काय पाहायचं आहे? व्हर्टेक्स पाहायचं आहे. या अँगल ABD. बरोबर आहे. या अँगल ABD मधला व्हर्टेक्स कोणता असणार आहे? व्हर्टेक्स दॅट इज मीन्स पॉइंट B असणार आहे. कोणता असणार आहे? पहा, या अँगल कोणता? अँगल ABD मध्ये व्हर्टेक्स कोणता आहे? व्हर्टेक्स B आहे, म्हणजेच पॉइंट B आहे. आणि ज्यावेळेस आपण अँगल CBD चा विचार करतो, अँगल CBD या अँगल मध्ये सुद्धा पहा कोणता आहे व्हर्टेक्स? व्हर्टेक्स हा पॉइंट B चा आहे. पहा, पॉइंट B. आणि अँगल ABC चा जरी आपण विचार केला, अँगल ABC, तरी सुद्धा याच्यामध्ये पॉइंट B हाच काय असणार आहे? व्हर्टेक्स असणार आहे. पॉइंट B हा व्हर्टेक्स आहे. बरोबर आहे. आता आपण जे काही पाहिलेलं आहे या ठिकाणचे कोणकोणते अँगल्स पाहिले? पहा, आपण अँगल ABD, अँगल CBD आणि अँगल ABC पाहिलेला आहे. बरोबर आहे. परंतु आता हे
आपण कशासाठी केलं हे, याच्यामध्ये एकूण 3 अँगल्स आहे, बरोबर आहे. परंतु आता आपल्याला जो काही विचार करायचा आहे तो आपल्याला फक्त 2च अँगलचा विचार करायचा आहे. हा जो मोठा अँगल आहे, अँगल ABC, याचा विचार करायचा नाही. फक्त आपल्याला समजण्यासाठी आपण काय केलं की हे अँगल्स या ठिकाणी घेतलेले होते. पहा, हे 3 अँगल्स. आता विचार कोणाचा करायचा म्हणून सांगितलं आपण, फक्त या 2 अँगल्सचा विचार करायचा आहे. कोणते 2 अँगल्स असणार आहेत? अँगल ABD आणि अँगल CBD. ओके. आता ज्यावेळेस आपण अँगल ABD चा विचार करतो, पहा कुणाचा, अँगल ABD चा विचार करतो, त्यावेळेस याच्या अगोदरचा आपण पॉइंट कोणता पाहिलेला होता? इंटेरियर पॉइंट्स अँड एक्सटेरियर पॉइंट्स, इंटेरियर पोर्शन आणि एक्सटेरियर पोर्शन पाहिलेला होता. पहा, तर आता याचा अँगल ABD चा इंटेरियर कोणता असणार आहे? इंटेरियर कोणता असणार आहे? पहा, हा आपण हा जरा थोडस वेगळ्या पद्धतीने करूया याला, असं म्हणजे आपल्याला समजेल. हा जो असणार आहे पोर्शन कुणाचा असणार आहे? अँगल ABD चा इंटेरियर असणार आहे. कुणाचा असणार आहे? अँगल ABD चा इंटेरियर असणार आहे. आणि अँगल CBD चा इंटेरियर पहा, हा जो ब्लँक आपल्याला दिसतोय हा इथला, बरोबर आहे. हा किंवा याला आपण सुद्धा असं वेगळ्या पद्धतीने करूया. हा जो पोर्शन असणार आहे, हा पोर्शन कुणाचा असणार आहे? अँगल CBD चा. कुणाचा असणार आहे? अँगल CBD चा. हा अँगल CBD चा इंटेरियर पोर्शन आहे आणि हा जो पोर्शन आहे हा पोर्शन अँगल ABD चा इंटेरियर आहे. आता या दोघांची इंटेरियर जर पाहिलं, अँगल ABD चा इंटेरियर आणि अँगल CBD चा इंटेरियर, हे दोन्हीही इंटेरियर, या दोन्ही अँगलचे इंटेरियर वेगवेगळे आहेत का सेम आहे? कसे आहेत? याचा इंटेरियर आणि याचा इंटेरियर डिफरंट आहेत, बरोबर आहे. याचा इंटेरियर वेगळा आहे, याचा इंटेरियर वेगळा आहे, बरोबर आहे. त्यानंतर आता या 2 अँगल्सचा जर आपण विचार केला, आपण या ठिकाणी लिहिलेला आहे याचे आर्म्स कोणते आहेत आणि याचे आर्म्स कोणते आहेत, बरोबर आहे. तर या आर्म्सचा विचार केल्यानंतर याच्यामध्ये कॉमन काय दिसतंय पहा, बरोबर आहे. कॉमन, बरोबर आहे. कॉमनचा मिनिंग काय होतो आपण, की दोन्हीकडेही, कुणीकडे? दोन्हीकडेही, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण एखादा खेळ खेळत असतो, कोणताही खेळ असू द्या, समजा क्रिकेट असू द्या किंवा अन्य कोणताही खेळ असू द्या, त्या खेळामध्ये जर एखादा कॅन्डिडेट जर एक्स्ट्रा आला, बरोबर आहे. समजा आपण एक 5-5 खेळाडू घेऊन क्रिकेट खेळत आहोत आणि एखादा 6वा खेळाडू आला, बरोबर आहे, आणि एकटाच आला आणि त्यावेळेस त्याने जर सांगितलं की मलाही खेळायचं आहे, त्यावेळेस आपण काय म्हणतो की यू आर कॉमन, बरोबर आहे. म्हणजे दोन्हीकडूनही खेळणारा, दोन्हीकडूनही खेळणारा, याही टीम कडून व त्याही टीम कडून खेळणारा कॅन्डिडेट, त्याला आपण काय म्हणतो? कॉमन. म्हणजे दोन्हीकडूनही, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी आता आपल्याला काय करायचं आहे? कॉमन. काय कॉमन पाहायचं आहे? कॉमन आर्म या ठिकाणी पाहायचं आहे. कुठे? या अँगल मधला कॉमन आर्म या ठिकाणी पाहायचा आहे. अँगल ABD आणि अँगल CBD मधला कॉमन आर्म पाहायचा आहे. या ठिकाणी आपण हे आर्म्स लिहिलेले आहेत पहा. आता याच्यातील कॉमन पहा कोणता आपल्याला दिसतोय, तर या ठिकाणी पहा रे BD आणि या ठिकाणी सुद्धा रे BD, या दोघांमध्ये सुद्धा आपल्याला काय कॉमन दिसत आहे पहा, रे BD हा कॉमन दिसत आहे. काय आहे? रे BD हा काय दिसतोय? कॉमन दिसतोय. म्हणजे हा आर्म आपल्याला कॉमन दिसतोय. कोणता? रे BD हा काय दिसतोय? कॉमन दिसतोय, बरोबर आहे. म्हणजे हा आर्म आपल्याला कॉमन दिसतोय, कॉमन आर्म, बरोबर आहे. परत याच्यामधले जर आपण व्हर्टेक्स जर पाहिलं पहा, कशामधले? या 2 अँगल्स मधले जर व्हर्टेक्स पाहिलं, अँगल ABD आणि अँगल CBD मधील कॉमन व्हर्टेक्स, बरोबर आहे. तर याच्यामध्ये व्हर्टेक्सच आहेत कोणते? पॉइंट B, बरोबर आहे. म्हणजे दोघांमध्येही कॉमन हा व्हर्टेक्स आहे, पॉइंट B, बरोबर आहे. म्हणजे हा जो काही व्हर्टेक्स आहे, हा व्हर्टेक्स सुद्धा कसा आहे? कॉमन आहे. कसा आहे? हा व्हर्टेक्स सुद्धा कसा आहे? कॉमन आहे, बरोबर आहे. कसा आहे? कॉमन आहे. काय काय कॉमन आहे पहा? कॉमन आर्म आहे, बरोबर आहे. या 2 अँगल मध्ये कॉमन काय आहे? कॉमन आर्म आहे. परत आणखी कॉमन काय आहे? कॉमन व्हर्टेक्स आहे. कॉमन
व्हर्टेक्स आहे. बरोबर आहे. आणखीन एक गोष्ट आपण या ठिकाणी पाहिली होती. कोणती गोष्ट पाहिलेली होती पहा, हे इंटेरियर. बरोबर आहे. या दोन अँगल्सचे इंटेरियर. बरोबर आहे. इंटेरियर कसे आहेत, एकच आहेत का, कॉमन आहेत का, नाही. तर इंटेरियर्स कसे आहेत, याचे सेपरेट आहेत. पहा कसे आहेत, सेपरेट आहेत. याचे इंटेरियर्स कसे आहेत, सेपरेट आहेत. बरोबर आहे. इंटेरियर्स कसे आहेत, सेपरेट आहेत. मग हेच आहे. आपण पॉइंट कोणता पाहत होतो, ऍडजेसंट अँगल्स. ओके. मग हे जे अँगल्स आहेत पहा, अँगल कोणता, अँगल ABD अँड अँगल CBD. अँगल ABD अँड अँगल CBD. These angles are said to be adjacent angles. These two angles are said to be adjacent angles. ओके. मग आता आपल्याला समजलेलं असणार आहे की आता कोणत्या अँगल्सला ऍडजेसंट अँगल्स असं म्हणायचं. समजते सर्वांना. आता आपण डेफिनेशन पाहिली का, आता आपल्याला समजलं काय असतं. आता आपण या दोन अँगल्स सांगितलं, अँगल ABD अँड अँगल CBD. दीज टू अँगल्स आर ऍडजेसंट अँगल्स. बरोबर आहे. मग कशाला म्हणणार आपण ऍडजेसंट अँगल्स, तर या ठिकाणी आपण पाहिलं, काय पाहिलं, काय काय आहे याच्यामध्ये, कॉमन आर्म्स आहेत या दोन अँगल्स मध्ये, कॉमन व्हर्टेक्स आहे, आणि यांचे जे काही इंटेरियर्स आहेत हे इंटेरियर्स कसे आहेत, सेपरेट आहेत, डिफरंट आहेत, वेगवेगळे आहेत. बरोबर आहे. हे आपल्याला समजलेलं आहे. मग वेगळं काय आहे आणखीन याच्यामध्ये, वेगळं काहीच नाहीये. यालाच ऍडजेसंट अँगल्स असं म्हणायचं म्हणून सांगितलं आपण. मग कशाला म्हणायचं ऍडजेसंट अँगल्स, आपण सांगितलं कोणते अँगल्स, की टू अँगल्स विच हॅव कॉमन व्हर्टेक्स. Two angles which have common vertex, common arms. Two angles which have common vertex, common arms, and their interiors are separate. These angles are said to be adjacent angles. These angles are said to be adjacent angles. ओके. म्हणजे हे जे ऍडजेसंट अँगल्स आहेत, हे ऍडजेसंट अँगल्स कशाला म्हणायचं म्हणून सांगितलं आपण, की याला मराठीमध्ये खूप सुंदर असं म्हटलं जातं. पहा, याला ऍडजेसंटचाच मिनिंग काय होतो, शेजारी. कसा होतो पहा, शेजारी. ऍडजेसंटचाच मिनिंग काय होतो, त्यालाच आपण शेजारी असं म्हणतो. पहा बरोबर आहे. आता शेजारी कुणाला म्हणतो पहा आपण, आपल्या घराच्याच, हे समजा हे आपलं घर आहे आणि या घराच्याच बाजूला हे घर असेल, हे घर असेल, हे घर असेल, हे घर असेल. बरोबर आहे. म्हणजे हे काय आहेत, आपले शेजारी आहेत. काय असणार आहेत, आपले शेजारी असणार आहेत. आणि बाकीचे जे काही असतील, बरोबर आहे, हे बाकीचे. बरोबर आहे. हे बाकीचे म्हणजे नेमकं काय असणार आहेत, हे आपले गल्लीतले असतील किंवा आपल्या कॉलनीमधील असतील. बरोबर आहे. पण शेजारी म्हणजे काय पहा, आपल्या या घराला लागून असलेले. बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कॉमन असणार आहे. पहा, आपलं हे कंपाऊंड तरी कॉमन असेल, भिंत तरी कॉमन असेल. बरोबर आहे. हे म्हणजे आपले शेजारी असणार आहे. त्याच पद्धतीनं ऍडजेसंट अँगल्स ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला शेजारचे कोणते, शेजारचे अँगल या ठिकाणी पाहायचे असतात. म्हणजे शेजारी अँगल कोणकोणते आहेत, कशाला म्हणायचं आपण, हे ऍडजेसंट अँगल्स. ओके. टू अँगल्स, हाऊ मेनी अँगल्स, टू अँगल्स हॅव्हिंग अ कॉमन व्हर्टेक्स, कॉमन आर्म, अँड देअर इंटेरियर्स आर सेपरेट, आर सेड टू बी ऍडजेसंट अँगल्स. ध्यास आमचा गुणवत्ता,